नमस्कार मंडळी, मी प्रिया मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे घरात माशा आणि चिलटे खूप येत असतात आणि त्यांना घालवायचं कसं तर तुम्हाला मी थोडी सोपी सिंपल ट्रिक सांगणार आहे। इकडे या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत। सोबत एक दालचिनीचा तुकडा आहे तो टाकून घेतलेला आहे बघा। आणि हे पाणी आपल्याला उकळायचं आहे इथे गॅसवर। घराचे दारा खिडक्या सगळं आहे ते पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरातून ते वास आहे तो बाहेर जाणार नाही। म्हणून मी काय केलं, घराच्या दारा खिडक्या सगळ्या बंद केलेल्या आहेत इथे। आणि इथे बघा आता उकळी आलेली आहे आपल्याला आणि ह्याचा वास घरभर पसरून द्यायचा आहे, एवढी उकळी आणून घ्यायची आपल्याला। आणि तुम्ही भांड्यात थोडं थोडं पाणी ठेवून प्रत्येक रूम मध्ये ठेवला किंवा जिथे तुम्ही बसतात किंवा चिलटे जिथे बसतात तिथे तर तुम्ही नेऊन ठेवलं तरी चालेल। आता छान उकळी आलेली आहे। पावसाळ्यात जो दुर्गंधी येते ना, आपल्या कोमट असा वास येतो घरामध्ये, तो वास येणार नाहीये। त्यासाठी ही सोपी सिंपल ट्रिक आहे। आणि तुम्हाला जर दुसरी ट्रिक यूज करायची, तुम्ही कापूर आणि उदबत्ती किंवा आपलं जे ऊद असते ते एकदम जाळू शकता, एकत्र करून जाळायचं आहे ते। माशा आणि चिलटे घरात येण्याची वेळ आहे ही संध्याकाळची किंवा सकाळची असते। मग सायंकाळ सकाळी काय करायचं आहे, तुम्हाला जर जमत असेल तर ऊद अगरबत्ती आणि कापूर आहे एकत्र जाळा। ते जमत नसेल तर बघा, हे मी आणलेलं आहे अशा टाईपची तुम्हाला वाट्या भेटतात उदाच्या। यामध्ये शामराणी प्लस ऊद असते, ह्याच्या वासाने पण माशा वगैरे घरात येत नाहीयेत। मग मी काय करते, 3-6च्या वेळेस म्हणजे 6च्या 5:30च्या दरम्यान ही ऊद लावून ठेवते, हे बराच वेळ टिकते। ही दुसरी टिप आहे आपली इथं। हे बघा असं लावलेलं आहे, याच्या धुरानं जास्त करून माशा आणि चिलटे घरामध्ये येत नाही, इवन मच्छर पण घरामध्ये येत नाहीयेत। म्हणून मी संध्याकाळचं हे लावत असते। माझ्या छोट्या मुलाला भजी खायची होती, त्याला कुठून आठवलं मला माहीत नाही, पण तो मला म्हणला की मला आता भजी पाहिजेत खायला। म्हणून पटकन काय केलं, डाळीची पीठ घेतली, त्यामध्ये नमक टाकलं, थोडंसं बेकिंग पावडर टाकली, थोडासा ओवा आणि वरून कसुरी मेथी टाकून छान असं पीठ पटकन भिजवून घेतलं आणि गोल 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 असे भजी सोडलेले आहेत। कारण मुलं मोस्टली भजीमध्ये कांदा खात नाहीत, माझी मुलं तर अजिबात खात नाहीत, तरी कांदा सेपरेट काढत असतात। मग म्हणून मी काय केलं, कांदाच वापरून डायरेक्ट छोटे छोटे आकाराचे भजी सोडून घेतलेले आहेत बघा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 4 माणसांना भजी किती करायची जे शिल्लक पण नाही राहिले पाहिजे, तर मी अंदाजे तुम्हाला सांगते, एक वाटी घ्यायची, त्या वाटीभरच पीठ घ्यायचं, जास्त पीठ घ्यायचं नाही, तेवढ्या पिठामध्येच भिजवायचं। आणि छोट्यानं तुम्ही अशा टाईपमध्ये बिना कांद्याची भजी साईडला काढले की त्यामध्ये उरलेल्या पिठामध्ये तुम्ही थोडासा कांदा घालायचा आहे बघा। मी सेम तसंच केलेलं आहे, थोडासा कांदा घातलेला आहे। आणि इथे कांदा भजी केलेली आहेत बघा। इथे कांदा भजी करताना मी कांदा अजिबात मिठामध्ये भिजवलेला नाही आहे, तरीसुद्धा माझे कांदा भजी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत, बघू शकता इथे। यामध्ये मी फक्त बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे, अजिबात सोडा वगैरे काही वापरलं नाही। एकदम हॉटेलसारखे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत, बघू शकता इथे। त्या सगळ्यांना भजी खायला देऊन मी म्हणलं तर रात्रीच्या जेवणासाठी आमटी करायची, तर आमटी आज करणार आहे मटकीची डाळीची आमटी आहे। मटकीची डाळ ही 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवली होती। तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, सोबत कांदा पण टाकलेला आहे। आणि कांदा पण आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे सोनेरी कलर येऊपर्यंत भाजायचा आहे इथे। त्यानंतर लसूण टाकलेलं आहे, थोडंसं जिरा आणि लसूण थोडंसं ठेचलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे मी। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो आहे ते यामध्ये टाकलेलं आहे, ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे। त्यानंतर यामध्ये कोणत्या पण टाईपचा सांबार मसाला आहे तो अर्धा चमचा वापरायचा आहे इथे। मी अर्धा चमचा सांबार मसाला नेहमी आमटीमध्ये वापरते, का माहीत नाही, पण चव छान होते आमटीची। आणि थोडासा गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे यामध्ये, अगदी किंचितचा गरम मसाला घरगुती असल्यामुळे टाकायला होता। त्यामध्ये मटकीची डाळ जी भिजवली होती ती या पाण्यासोबत टाकलेली आहे बघा। वरून थोडंसं आणि पाणी घालणार आहे यामध्ये आणि चवीपुरतं नमक टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघितलंच असेल, यामध्ये मी चटणीचा वापर केलेला नाही, कारण मुलांसाठी सेपरेट आमटी काढून मी नंतर चटणी नेहमीच वापरत असते। सो आता हे शिजत ठेवायचं आहे। आता शिजल्यानंतर काय केलेलं आहे, सुरुवातीला मुलांना एका वाटीमध्ये एक वाटीभर मटकीची डाळ साईडला काढलेली आहे, नंतर त्यामध्ये थोडीशी उकळी आणून
चटणी रेग्युलर आहे ती टाकून घेतली आहे. त्यात आता 2 टाईमसाठी चटणी टाकलेली आहे तिखट करण्यासाठी आणि थोडंसं पाणी पण वाढवलेलं आहे यामध्ये आणि वरून मग तशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा. उकळी पण चांगलेली आहे. चटणी सगळीकडे पसरलेली आहे आणि असं रात्रीच्या जेवणाचं बेत केलेलं आहे. त्यामध्ये आहे थोडंसं वांग्याचं भरीत, मटकीची आमटी, मेथीची भाजी, त्या पण मध्ये मटकीची डाळ घातली होती आणि चपाती. तुम्हाला कसं वाटलं मंडळी कमेंट करून नक्की सांगा.